मी हात कमरेवर ठेवून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उभं राहून मला आज ही धुरनळी दिसत होती, त्यासोबत आपल्या कावळ्याला सुद्धा दिसत होती. तर नमस्कार मंडळी. तर काय चाललंय? तर मंडळी, वाहतं पाणी जेवढं तुम्हाला शांत वाटत होतं ना, तेवढं शांत काय नव्हतं. आळेफाट्यापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं आणि ओतूरपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असलेली धुरनळी आज आपल्याला शांत वाटत होते. धुरनळी शांत वाटायचं एकच कारण होतं, कारण की पावसाची लगबग कमी होत होती. मंडळी, ह्या धुरनळीपासून, या धबधब्यांपासून आणि या सह्याद्रीपासून आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला पाहिजे. म्हणजे वर्षातून फक्त 3 महिने हा धबधबा कुठेतरी वाहत असतो, बाकी 6 ते 9 महिन्यामध्ये हा धबधबा एकदम रिकामा असतो. ह्या धबधब्याकडे आपण पाहत सुद्धा नाही. तसंच आपल्या लाईफचं सुद्धा आहे. मला तरी असं वाटतं आपल्या पण आयुष्यामध्ये कधी ना कधी टर्निंग पॉईंट येणार आहे, कधी ना कधी आपलं आयुष्य सुद्धा कोरड पाडणार आहे. पण तुम्ही खचून जाऊ नका. या सह्याद्रीकडे पहा आणि या सह्याद्रीचा आनंद घ्यायला शिका.